नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा गुलाब, किती छान असे गुलाब आलेले आहेत. आणि ह्या आज आज तर खरं व्हिडिओ करायचा नव्हता, पण हे फुलं तोडून घ्यायचे आहेत मला पूजेसाठी आणि नंतर झाडाची कटिंग करायची आहे. म्हणून खरं तर आजचा व्हिडिओ बनवत आहे. कारण एकाच कलरचे भरपूर सारे गुलाबाचे झाडं आपल्याकडे आहेत. तर ते कुठले कुठले आहे मी तुम्हाला दाखवणार. कलर एक असला तरी पण त्याचे फुलं वेगळे वेगळे आहेत. काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. तर कुठले कुठले आहे बघू. आणि एकच कलर असल्यामुळे किती छान दिसतात ते गुलाब. तर मी बघा तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कुठेही थोडासा छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे पूर्ण बघा. आणि छान असे गुलाब आपले आलेले आहेत. तर एका एका फांदीला 4-4, 5-5, 6-6 असे आलेले आहेत. आता एकच फांदी आणि खूप उंच गेलेली आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण सांगितलं, खूप उंच गेलेली आहे. पण तिला भरपूर साऱ्या कळ्या आल्या होत्या आणि भरपूर सारे फुलं एकाच याच्यात सगळे फुलं पाकळलेले आहेत. आणि हे खाली आहे जमिनीवर. ते जे आधी दाखवलं ते कुंडीत आहे, तरी पण इतकं छान आलेलं आहे. आणि हे जमिनीवर आहे, हे पण खूप छान आलेलं आहे. कळी पण खूप मोठी मोठी आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मी वेगळं वेगळं लिक्विड झाडांना जे ऑर्गॅनिक लिक्विड जे असतं, लिक्विड खत जे असतं ते मी आपल्या झाडांना देत असते. तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदर पण तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, बघितलेलं पण आहे. तर त्यामुळेच इतकी छान अशा कळ्या लागलेल्या आहेत आणि खूप छान असे आपले फुलं आलेले आहेत. एकाच कलरचे भरपूर सारे फुलं असल्यामुळे ते खूप छान दिसतात ते आपल्या बागेत. तसे वेगळे कलर आहेत दुसरे पण, तुम्ही तर बघितलेलंच आहे अगोदर. पिवळा आहे, शेंद्री आहे, परत असा एक फिक्कट आहे, तो एक आहे, पांढरासा नाही का, तो एक आहे. तर असे भरपूर सारे आहेत आणि खूप छान असे बघा. आता हे वेगळं आहे. याची पाकळी अशी पातळ असते, पण फूल खूप मोठं आहे. जास्त दाट पाकळी नसते. जे अगोदर मी दाखवलं सुरुवातीला, त्याची खूप दाट पाकळी असते. याची फूल मोठं असलं तर याची पाकळी पातळ असते, कमी पाकळ्या असतात याला. हे पण खूप छान आहे. आणि हे बारीक आहे बघा. हे एकदम छोटे 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 फुलं आहेत, पण भरपूर लाग असतो याला. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलेला आहे याचा व्हिडिओ. खूप असं नाही का, भरपूर जास्त कळ्या येतात त्याला आणि भरपूर फुलं, पण फूल छोटंसं आहे हे. तर छान, याला पण मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत. कारण काळजी आपण जेवढी काळजी घेऊ तेवढीच आपल्याला फुलं जास्त येतात. आणि हे बघा, हे किती छान असं झालेलं आहे. मध्ये फूल आणि 4-5 कळ्या साईडने आलेल्या आहेत. त्याने का आपण आंबाडा बांधतो आणि त्याला अशा कळ्या लावतो, तसं झालेलं आहे ते. तर खूप छान असं दिसतं. खरंच आता काही कार्यक्रम असला की आपल्या आपल्या गार्डनमधल्या नाही का, बागेतल्या फुलं तोडायचे आणि त्याच्या कळ्या कट करायच्या आणि तेच ते आंबाड्याला साईडला लावतात बघा. तसं लावायचं. किती छान आलेले आहेत बघा. आणि भरपूर कळ्या आहेत. आता सध्या तरी अशा 7, 1, 8, 9 कळ्या असतील. तर तेवढ्या एका आंबाड्याला पुरेशा आहेत. तर घरच्या घरी किती छान आहे ना. आणि हे तर खूपच छान आहे. खूप मला आवडलेले आहे फुलं. पण हा व्हिडिओ राहील चॅनलवर आपले, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आज मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण झाडाची कटिंग करायची आहे गुलाबाच्या, आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा सुंदर सुंदर फुलांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. चला, आपण भेटू परत.